नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KTH महाविद्यालय नाशिक या महाविद्यालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन टीचिंग लर्निंग वेब सिरीजमध्ये मी प्राध्यापक RJ निकम राज्यशास्त्र विषयाचा विषय शिक्षक म्हणून आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना याची पूर्वकल्पना आहे की सध्या संपूर्ण जगभर कोरोना ह्या आजाराने थैमान घातलेले आहे। त्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या या संकटात आपले शैक्षणिक नुकसान होऊ नये किंवा आपल्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि आपले KTH महाविद्यालय यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मी राज्यशास्त्र विषयाची ही वेब सिरीज सुरू केलेली आहे। जोपर्यंत आपण प्रत्यक्षपणे वर्गामध्ये येऊन टीचिंग लर्निंग सुरू करत नाही तोपर्यंत या ऑनलाईन टीचिंग लर्निंगच्या माध्यमातून किंवा या वेब सिरीजच्या माध्यमातून आपण हा राज्यशास्त्र विषय शिकणार आहोत। मग आपल्याला FYBA या वर्गासाठी भारतीय संविधानाची ओळख म्हणजे इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन अशा शीर्षकाचा पेपर आपल्याला अभ्यासासाठी असणार आहे। तर सुरुवातीस आपण ह्या विषयाची ओळख आणि एकूण या सेमिस्टरसाठी किती प्रकरणे असतील, परीक्षेचं स्वरूप कसं असेल या संदर्भात आपण थोडक्यात आढावा घेऊ। FYBA या वर्गासाठी राज्यशास्त्र विषयासाठी तुम्हाला एकूण 2 सेमिस्टर असतील, जे सर्वच विषयांचे 2 सेमिस्टर असणार आहे। त्यामध्ये पहिल्या सेमिस्टरला 4 प्रकरणे असतील, दुसऱ्या सेमिस्टरला 4 प्रकरणे असतील। त्यातील पहिल्या सेमिस्टरची ही जी काही प्रकरणे आहेत तुम्हाला समोर दिसतात, ती म्हणजे पहिलं प्रकरण भारतीय राज्यघटनेची निर्मिती, त्यानंतर दुसरं प्रकरण आहे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे, त्यानंतर तिसरं प्रकरण संघराज्य आणि चौथं प्रकरण जे आहे घटना दुरुस्ती। अशी ही एकूण 4 प्रकरणे आपल्याला सेमिस्टर फर्स्ट मध्ये अभ्यासायची आहे। यानंतर सेकंड सेमिस्टर असणार आहे। त्या सेकंड सेमिस्टर मध्ये सुद्धा अशा स्वरूपाची 4 प्रकरणे असणार आहे। या सेकंड सेमिस्टरची जी काही प्रकरणांची रूपरेषा आहे तर हे तुम्हाला मी नंतरच्या लेक्चरला सांगेल किंवा ज्यावेळेस आपलं सेकंड सेमिस्टर सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सेकंड सेमिस्टर विषयी माहिती सांगेल। सध्या तरी आपण फर्स्ट सेमिस्टरचाच विचार करणार आहोत। या पहिल्या सेमिस्टरची परीक्षेचं स्वरूप कसं असेल या संदर्भातही आपण माहिती जाणून घेऊया। पहिल्या सेमिस्टरची परीक्षा ही या 4 प्रकरणांवर असेल, जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे। भारतीय राज्यघटनेची निर्मिती, मूलभूत हक्क, मार्गदर्शक कर्तव्ये, मूलभूत कर्तव्ये, संघराज्य, घटना दुरुस्ती, ह्या 4 प्रकरणांवरच तुमची सेमिस्टरची परीक्षा असणार आहे। मग आता सेमिस्टरची परीक्षा ही 2 पद्धतीने असणार आहे। यामध्ये 30 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन असणार आहे आणि 70 गुणांची विद्यापीठ पातळीवरती ही सेमिस्टर एंड परीक्षा त्याला म्हणतात, ही सेमिस्टर एंड परीक्षा असणार आहे। तर 30 गुणांचं मूल्यमापन हे महाविद्यालय स्तरावर असणार आहे। या 30 गुणांचे मध्ये वेगवेगळे टीचिंग जे काही परीक्षेची पद्धती आहेत या पद्धती वापरून त्याचं मूल्यमापन तुमचं केलं जाणार आहे। तर यामध्ये 10 गुणांसाठी तुमची मुलाखत घेतली जाईल, काही होम असाइनमेंट दिल्या जातील, गटचर्चा म्हणजे ग्रुप डिस्कशन वर्गामध्ये घेतलं जाईल, याबरोबर प्रेझेंटेशन घेतलं जाईल। असं हे 10 गुणांचं तुमचं मूल्यमापन असणार आहे। त्यानंतर 20 गुणांसाठी तुमची इंटरनल एक्झाम घेतली जाईल, ही थेरॉटिकल स्वरूपाची असणार आहे। म्हणजे अशी 20 गुणांची थेरॉटिकल परीक्षा, 10 गुणांची ओरल, असाइनमेंट, ग्रुप डिस्कशन, प्रेझेंटेशन, अशी एकूण 30 गुणांचं मूल्यमापन, ही इंटरनल मूल्यमापन, त्याला अंतर्गत मूल्यमापन असं म्हटलं जातं, हे असणार आहे। आणि यानंतर उरलेल्या ह्या 4 टॉपिक वरती तुमची 70 गुणांची सेमिस्टर एंड एक्झाम असणार आहे। तर मित्रांनो, हा झाला आपला परीक्षेचा पॅटर्न।
यानंतर सुरुवातीस तुम्हाला सांगितले ही पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्याला ही 4 प्रकरणं अभ्यासायची आहे. तर मग आपण आज आपल्या पहिल्या प्रकरणाला आपलं पहिलं प्रकरण आहे भारतीय राज्यघटनेची निर्मिती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झालेली आहे. या दिवसापासून खऱ्या अर्थाने आपण सार्वभौम बनलेलो आहोत. भारत हे सार्वभौम राष्ट्र या दिवसापासून बनलेलं आहे. ही राज्यघटनेची निर्मितीची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी होती. जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका दीर्घकाळ घटना समितीच्या सदस्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रातील घटना समितीचा अभ्यास करून याचबरोबर चर्चा करून या राज्यघटनेची निर्मिती केलेली आहे. याबरोबरच राज्यघटनेच्या निर्मितीच्या पूर्वी जी काही परिस्थिती होती भारतामधील प्रशासकीय आणि राजकीय परिस्थिती, तर ह्या परिस्थितीचा ह्या कायद्यांचा सुद्धा काही प्रभाव भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवरती पडलेला आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या निर्मितीच्या पूर्वीची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच आपण आज ह्या पहिल्या टॉपिकमध्ये भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासणार आहोत. मग ह्या पार्श्वभूमीचा अभ्यास करत असताना आपल्या आणि ईस्ट इंडिया कंपनीचा संबंध केव्हापासून आलेला आहे, तर तेव्हापासूनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर इसवी सन 1600 मध्ये इंग्लंडमध्ये व्यापाऱ्यांच्या एका समूहाने ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. ह्या कंपनीच्या स्थापनेचा उद्देश काय होता, तर भारतासोबत व्यापार करायचा, असं ह्या व्यापारी कंपनीचा उद्देश होता. मग 31 डिसेंबर 1600 मध्ये या कंपनीला भारतासोबत व्यापार करण्याचा परवाना मिळाला. इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने ह्या ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार करण्याचा परवाना दिला. तेव्हापासून भारतासोबत व्यापार करण्यासाठी ही कंपनी प्रयत्न करत होती. परंतु सुरुवातीच्या काही काळामध्ये 10-1 वर्ष या ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार करण्याचा परवाना भारताचा जो काही बादशाह होता तर या बादशाहाने नाकारलेला होता. म्हणजे इंग्लंडने जरी तो परवाना दिला असेल, परंतु भारताच्या बादशहाने, मुघल बादशहाने हा परवाना नाकारलेला होता. मग का नाकारला, तर ह्या मुघल बादशाहावरती पोर्तुगीजांचा प्रभाव होता. पोर्तुगीजांचे सुद्धा भारतासोबत त्यावेळेस व्यापार होताच. त्यामुळे पोर्तुगीजांना हा ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून नवीन स्पर्धक व्यापारामध्ये नको होता. म्हणून त्यांनी या बादशाहावरती प्रभाव आणून ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार करण्यापासून रोखलेलं होतं. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे इसवी सन 1612 मध्ये भारताच्या मुघल बादशाहाने ह्या कंपनीला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार करण्याची परवानगी दिली, म्हणजे परवाना दिला. मग तेव्हापासून पुढे संपूर्ण भारतभर हळूहळू या ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या वखारी स्थापन केल्या. यामध्ये बंगालला, दिल्लीला, अहमदाबादला, मुंबईला, अंदमान निकोबार, भडोसला अशा अनेक ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि भारतासोबत व्यापार सुरू केला. नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे इसवी सन 1661 मध्ये या कंपनीला स्वतःच्या वसाहतींभोवती, वखारींभोवती सैन्य ठेवण्याचा, तटबंदी उभारण्याचा, त्याचबरोबर इतर राजांसोबत म्हणजे भारतातील इतर जे काही राजे होते यांच्यासोबत युद्ध करण्याचा किंवा तह करण्याचा अधिकार या ब्रिटिश पार्लमेंटने या कंपनीला दिलेला होता. म्हणजे व्यापाराबरोबरच प्रशासनात किंवा राजकारणामध्ये सहभागी होण्याची एक प्रकारचं त्यांना परमिशनच या निमित्ताने ती मिळालेली होती. याच संधीचा फायदा ईस्ट इंडिया कंपनीने घेतला, कारण त्यांच्याकडे सैन्य व्यवस्था आली, तह आणि युद्ध करण्याचा त्यांना अधिकार मिळाला. त्यामुळे त्यांनी व्यापाराबरोबरच राजकारणामध्ये सुद्धा सहभागी होण्याची सुरुवात त्यांनी या काळामध्ये केली होती. याच काळामध्ये म्हणजे 17व्या शतकाच्या नंतर म्हणजे 18व्या शतकाच्या सुरुवातीस 1707 मध्ये औरंगजेब बादशाहचा मृत्यू झाला. या औरंगजेब बादशाहच्या मृत्यूमुळे
जे काही भारतामध्ये मुघल राजवट प्रबळ होती, तर ह्या मुघल राजवटीला उतरती कळा लागली. मुघल राजवटीमध्ये जे काही सरदार होते त्यांनी स्वतःला नवाब म्हणून घोषित केलं आणि पूर्णपणे खिळखिळी अशी मुघल राजवटी व्यवस्था झालेली होती. याच काळामध्ये ब्रिटिशांनी आपला मोर्चा बंगाल या प्रांताकडे वळवलेला, कारण बंगाल प्रांत हा तसा सुपीक प्रांत आहे. येथून या प्रांतामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या कंपनीला नफा मिळत असत आणि मग त्यांनी बंगालमध्ये आल्यानंतर जी आधीपूर्वी वसाहत स्थापन केलेली होतीच, मग या वखारीभोवती तटबंदी उभी केली. याबरोबरच राजाने जे काही कर मागितले असेल ते हे कर देण्यास नकार दिला, टाळाटाळ करू लागले आणि तटबंदी पण उभी केली. त्यामुळे बंगालचा जो काही त्यावेळेस नवाब होता सिराज उद्दौला यांनी या कंपनीच्या विरोधात कडक धोरण अवलंबले होते. त्यांनी असं आदेश काढला की ह्या कंपनीने जो काही तटबंदी उभारलेली आहे ती तटबंदी ताबडतोब पाडण्यात यावी, अशा प्रकारचा आदेश देण्यात आला. परंतु ह्या ईस्ट इंडिया कंपनीने तो आदेश मानला नाही. उलट त्यांनी या सिराज उद्दौलाला धडा शिकवण्यासाठी कट कारस्थान रचले. या कारस्थानामध्ये त्यांनी सिराज उद्दौलाचा सेनापती होता त्यालाच आपल्या बाजूने वळून घेतलं. याबरोबरच बंगालमधील जे काही मोठे व्यापारी होते यांनाही आपल्या बाजूने वळून घेतलं. याबरोबरच सिराज उद्दौलाच्या मंत्रिमंडळामध्ये जे काही मंत्री होते, इतर सरदार होते, त्यांनाही आपल्या बाजूने वळून घेतलं. याची कुठल्याही प्रकारची बित्तम बातमी या सिराज उद्दौलाला लागली नाही. सिराज उद्दौलाला फ्रेंच व्यापाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली होती अशाही स्वरूपाचा काही ठिकाणी उल्लेख आहे. परंतु सिराज उद्दौलाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी सांगितलं की माझ्या मंत्र्यांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी याची परिणती 1757 मध्ये प्लाशीच्या लढाईमध्ये झाली. म्हणजे प्लाशी या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये युद्ध झालं. या युद्धामध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडे फक्त अवघे 8000 सैनिक होते आणि मुघल जो काही सिराज उद्दौला आहे नवाब, तर याच्याकडे 50,000 फौज होती. तरी सुद्धा या नवाबाचा पराभव झाला, कारण या नवाबाचे सेनापती, इतर व्यापारी किंवा इतर मंत्री हेच ईस्ट इंडिया कंपनीला जाऊन मिळालेले होते. त्यामुळे याला जिवंत पकडले गेलं सिराज उद्दौलाला आणि जो काही सेनापती होता मीर जाफर याच्या मुलाच्या माध्यमातून ब्रिटिशांनी त्याचा खून केला. तर अशा पद्धतीने ह्या प्लाशीची लढाई इथं झाली आणि या लढाईमुळे ब्रिटिशांचा विजय झाला. म्हणजे लढाई प्रत्यक्षात न होताच विजय झाला. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात इथं कर मिळाला, संपत्ती मिळाली, खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारही मिळाले. जरी त्यांनी नंतरच्या काळात युद्धानंतर मीर जाफरला नवाब बनवलं, परंतु तो नाममात्र नवाब होता. खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं नफा त्यांना किंवा फायदा ह्या युद्धामुळे झाला. त्याचबरोबर त्यांना एक प्रकारची गुरुकिल्ली सुद्धा मिळाली की भारतावरती राज्य कशा पद्धतीने आपण प्रस्थापित करू शकतो. भारतामध्ये वेगवेगळे काही जाती धर्म आहेत, त्यांच्यामध्ये विषमता आहे, राजा आणि सरदार यांच्यामध्ये संघर्ष आहे. याच संधीचा फायदा घेऊन आपण भारतामध्ये राज्यकारभार करू शकू, अशा प्रकारचे गुरुकिल्ली ईस्ट इंडिया कंपनीला मिळाली. मग यानंतर ब्रिटिशांनी या ईस्ट इंडिया कंपनीला आपला मोर्चा इतर संस्थानिकांकडे वळवला. त्यावेळेस ह्या मुघल राजवटी व्यतिरिक्त इतरही राजवटी भारतामध्ये होत्या. यामध्ये मराठी होते, शीख होते, जाट होते, राजपूत होते, यासारखे खूप सारे इतर संस्थानिक होते. हे पराक्रमाच्या आणि शौर्याच्या बाबतीत जागतिक कीर्तीचे असे लढवय्ये योद्धे या राजवटींमध्ये होते. तरी त्यांचा सर्वांचा पराभव या ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांनी केला होता, कारण या सर्वांमध्ये एकतेचा अभाव होता, प्रचंड प्रमाणात विषमता होती. यामुळेच त्यांचा पराभव तिथं झालेला होता. जेव्हाही ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये येऊन व्यापार करण्याबरोबरच येथील राजकारणामध्ये सुद्धा सहभाग घेत आहेत, अशा स्वरूपाचं ज्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंटला याची माहिती मिळाली, तेव्हा मग ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणावरती, कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी इसवी सन 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट कायदा आणला. तर या कायद्याच्या माध्यमातून ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभारावरती ब्रिटिश पार्लमेंटचं नियंत्रण असते.
यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. यामध्ये जो काही गव्हर्नर जनरल होता बंगालचा, तर तो गव्हर्नर संपूर्ण भारतभरासाठी तो गव्हर्नर बनण्यात आला. त्यानंतर गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी इथं कार्यकारी मंडळ स्थापन केलं गेलं. त्याचबरोबर कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. असे काही तरतुदी या रेग्युलेटिंग ऍक्टच्या माध्यमातून करण्यात आल्या. त्यानंतर 1784 मध्ये पिट्स ऍक्ट हा एक कायदा ब्रिटिश पार्लमेंटने आणला. तर या कायद्यानुसार 1793, 1813, 1833 व 1853 असे दर 20 वर्षाने भारतामधील ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराचं एक पुनरावलोकन केलं जाईल. ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये कशा पद्धतीने राज्यकारभार करत आहेत याचं एक प्रकारचं तपासणी केली जाईल. आणि हे कारभार जर चांगल्या रीतीने योग्य रीतीने करत असतील असं ब्रिटिश पार्लमेंटला विश्वास वाटला तरच पुढील 20 वर्षासाठी ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार आणि राज्यकारभार करण्याचं स्वातंत्र्य इथं दिलं जाईल किंवा तसा तो अधिकार दिला जाईल. अशा प्रकारचा हा 1784 पिट्स ऍक्ट हा कायदा आहे. त्यानंतर 1857 साली राष्ट्रीय उठाव झालेला होता, म्हणजे 1857 राष्ट्रीय उठाव. तर ह्या उठावाची कारणे आणि परिणाम हे तुम्ही कदाचित इतिहास या विषयामध्ये अभ्यासलेले असेल. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनी जशी व्यापाराबरोबरच येथील राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करून एक एक संस्थानिक एक एक राजवटी आपल्या ताब्यामध्ये घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ही जी काही संस्थानं होती तर ही संस्थानं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नाराज झालेली होती. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण झालेला होता. त्यांचं राज्य लयास गेलेलं होतं, त्यांचं राज्य ताब्यात घेऊन टाकलेलं होतं. त्यामुळे त्यांना पुन्हा आपलं गतवैभव प्राप्त करायचं होतं, पुन्हा आपली राज्यव्यवस्था उभी करायची होती. यामध्ये संस्थानिक एकत्र आले. यामध्ये झाशीची राणी असेल, राणी लक्ष्मीबाई, पेशव्यांचे असतील नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल, कुंवर सिंग, बहादूर शाह जफर यासारखे संस्थानिक एकत्र येऊन त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव केला. याबरोबरच या उठावामध्ये काही सैनिकांनी सहभाग घेतलेला होता. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे हिंदी सैनिक होते यांनी पण सहभाग घेतलेला होता, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा असंतोष निर्माण झालेला होता. कारण त्यांना वरचे पद जे आहेत हे मिळत नसत, आणि जर मिळालं एखादं पद तर त्या ब्रिटिश अधिकाऱ्यापेक्षा कमी वेतन त्यांना दिलं जायचं. आणि याबरोबरच जे काही बंदुका, नवीन बंदुका आल्या होत्या, एनफिल्ड नावाच्या बंदुका, तर ह्या बंदुकांना गायीचं आणि डुकराचं मांस लावलेलं होतं. त्यावरून सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष या सैनिकांमध्ये निर्माण झालेला होता. मग या असंतोषालाच वाचा मंगल पांडे यांच्या माध्यमातून फुटली. हा सर्व इतिहास तुम्हाला कदाचित माहिती असणार आहे, त्यामुळे मी त्याचं परत रिपिटेशन करत नाहीये. तर हा 1857 उठाव भारतामध्ये झाला आणि तो आपला अयशस्वी झाला. परंतु या उठावाने मोठे जरी अयशस्वी झाला असेल हा उठाव, तो एक दूरगामी परिणाम या ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभारावरती पडला. या उठावाची दखल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये घेतली गेली. राणीने याची उठावाची दखल घेतली की भारतीय जनता असंतुष्ट का आहेत ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर, म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही कारभार आहे तो रद्दबातल केला गेला. आणि 1858 मध्ये राणीने एक नवीन जाहीरनामा आणला. ह्या जाहीरनाम्यामध्ये असं ठरलं गेलं किंवा असं आश्वासन दिलं भारतीय जनतेला की येथून पुढे आता ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार नष्ट झालेला आहे किंवा रद्द करण्यात आलेला आहे. आता येथून पुढे ब्रिटिश पार्लमेंटचं नियंत्रण भारत सरकारवरती असणार आहे, भारतावरती असणार आहे, भारतीय जनतेवरती असणार आहे. म्हणजे राणी जी काही इंग्लंडची राणी आहे तिचेच प्रजाजन म्हणून भारतीय प्रजाजन असणार आहे. म्हणजे भारतातील प्रजाजन जनता ही इंग्लंडच्या राणीचे प्रजाजन असतील अशा स्वरूपाचं त्यांनी आश्वासन दिलं. त्याचबरोबर भारतामध्ये आता कुठल्याही जाती आणि धर्मामध्ये हस्तक्षेप करणार नाही ब्रिटिश पार्लमेंट, आणि भारतामध्ये लोकांचं कल्याण साधण्यावरती, लोकांचा विकास करण्यावरती अधिकाधिक भर दिला जाईल, अशा स्वरूपाचं आश्वासन ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय जनतेला दिलं. यानंतर 1885 ची राष्ट्रीय सभेची स्थापना. ब्रिटिशांनी इथं शिक्षण व्यवस्था सुरू केल्यानंतर इथून शिकलेला नवीन सुशिक्षित वर्ग तयार झाला.
त्यांना अधिकार, स्वातंत्र्य, लोकशाही यांची आवश्यकता वाटू लागली किंवा याविषयी जाणीव जागृती निर्माण झाली. मग त्यांनी ब्रिटिश यांच्या विरोधामध्ये जहाल संघर्ष न करता किंवा क्रांतीच्या माध्यमातून ब्रिटिशांना विरोध न करता अर्ज, विनंती यांच्या माध्यमातून भारतीय जनतेच्या समस्या असतील, भारतीय जनतेच्या ज्या काही तक्रारी असतील, घराणे असतील, या ब्रिटिशांपर्यंत, ब्रिटिश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये करण्यात आली. यामध्ये व्यमसचंद्र बॅनर्जी, गोपालकृष्ण गोखले, गोपाल गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे या महान विचारवंतांचा किंवा या राजकीय नेतृत्वाचा तिथं समावेश होता. यांनी मोठं योगदान या राष्ट्रीय सभेसाठी दिलेलं आहे. या राष्ट्रीय सभेची स्थापना हीच खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याच्या वाटचालीसाठी महत्वाची भूमिका या राष्ट्रीय सभेने केलेली आहे. या राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखालीच भारताचा स्वातंत्र्य लढा हा लढला गेलेला आहे. तर या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेऊयाच नंतरच्या लेक्चर की राष्ट्रीय सभेने चले जावची आंदोलन असेल, सविनय कायदेभंग असेल, अशा स्वरूपाचे आंदोलन करून भारताचा स्वातंत्र्य लढा अतिशय व्यापक केला, सर्वसामान्य जनतेला या लढ्यामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि अंमलबजावणी झालेली आहे. या आपण पुढच्या लेक्चरला बघूया. तोपर्यंत आता इथेच थांबूया. धन्यवाद.